नमस्कार मित्रो, मी भगवा प्लॉट एक मध्ये आहे। त्या भगव्याला आपण इथ्रेलचे 2 हात झालेले होते। इथ्रेल सोबत एकामध्ये 0050 घेतलेले सांगितलं होतं आणि एका इथ्रेलच्या दुसऱ्या हातामध्ये 05234 हात घेतला होता। परंतु इतकं करूनही काही ठिकाणी एका दुका हिरवी पानं आहेत, म्हणून त्याला काल म्हणजे परवा दिवशी क्युराक्रॉनचा एक हात घेतलेला आहे। क्युराक्रॉन 2.5 मिली एका लिटरला ह्या प्रमाणात घेतलेला आहे। म्हणजे काय वेळेला आता ह्या 1-2 दिवसामध्ये याची पूर्ण राहिलेली 1-2-3 दिवसात पानगळ होऊन जाईल। ह्याची सुद्धा छाटणी संपलेली आहे। त्याच्यानंतर एक 5-6 वर्षापूर्वी तुम्हाला मागे पहिल्यांदा म्हटलं होतं, एक व्हिडिओ बनवला होता पेरू सोबत, पेरू का लावला त्या हिशोबानं ह्याच्यावर तेलाचा मेजर अटॅक आलेला होता। पण आज कंडिशन एकदम हेल्दी बनवलेली आहे, वेगवेगळे औषधं कॉम्बिनेशन वापरून। परंतु 2 वर्षापासून मी काय करतो, 3 वर्षापासून हे इथ्रेलचा शेवटचा हात झाला, बेड वगैरे सगळं क्लिअर झालं की मग आपण ही बुडं वॉश करून घेतो। बुडं धुवून घ्यायचे पॉवर गननं। बुडं धुताना पार 2.5 फुटापासून जमिनीपर्यंत ही बुडं का धुवायचे, त्या खपल्यामध्ये बुरशी असेल, कीड असेल, हे नष्ट करायचे। म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत झाड आपलं रोगमुक्त आणि कीडमुक्त राहिलं पाहिजे। तर तुम्हाला जर बुडं वॉश करायचे असतील, त्याला इमामेक्टिन 0.5 मिली घ्या एका लिटरला आणि रोको 1 ग्रॅम घ्या। या दोन्हीच कॉम्बिनेशन करा आणि बुडं पर 2-2.5 फुटापर्यंत बुडं असं वॉश करून घ्या दोन्ही बाजूने। तुम्ही एका बाजूने मारलं तर ती बाजू मोकळी राहते, असं करू नका। बुडं वॉश करताना दोन्ही बाजूने घ्यायचं, पॉवर गननं घ्यायचं। म्हणजे बुडं खपल्यामध्ये वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये बुरशी वगैरे असेल, कीड असेल, ते कीडमुक्त रोगमुक्त बुडापासून शेंड्यापर्यंत राहील। म्हणून तुम्ही कोड वॉश करून घ्या। आणि याला आता उद्या पाणी द्यायचं आहे। पाणी दिल्यानंतर मी सांगणार आहे त्याला सुद्धा काय काय करणार आहे आपण उद्या, ते किती पाणी द्यायचं, प्रत्येक प्लॉटची सॉईल हे सगळं बघून पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, औषधाचं नियोजन हे करणं गरजेचं आहे। जे शेतकरी भगवा प्लॉट 1 सोबत आहेत त्यांनी उद्या हे प्रॅक्टिकल झालं नसेल, कारण मी सांगितलं होतं, तुम्ही केलं असेल तर माहित नाही, झालं नसेल तर 2 दिवसामध्ये क्युराक्रॉन मारून घ्या गरज असेल तर, आणि खोडा मात्र 100% धुवून घ्या, म्हणजे आपण तिथं कंट्रोल होऊन जाऊ। नमस्कार।